खुशी कपूर ही कथा आहे एका मुलीची. तिचं नाव आहे खुशी कपूर, जी एक राजकन्या म्हणून जन्माला आली होती. परंतु तिने आयुष्य जगलं ते गरिबीमध्ये आणि अनाथ असल्याप्रमाणे. कोणी किती पण श्रीमंत घरात जन्म का घेईना, जर त्याच्या आयुष्यात दुःख लिहिले असेल तर नशिबात लिहिलेलं कोणीच बदलू शकत नाही. म्हणतात ना, जो व्यक्ती जेवढा जास्त महत्त्वाचा असतो त्याच्यावर संकट पण जास्त येत असतात. अंकित कपूर एका मोठ्या घरातील मुलगा आहे. तो कपूर इंडस्ट्रीजचा एकुलता एक वारसदार आहे. त्याचं लग्न पूनम नावाच्या मुलीसोबत झालं. ती अतिशय सुंदर दिसत होतीच, त्याचसोबत नाजूक मनाची स्त्री होती. अंकित कपूर आणि पूनमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाले होते, परंतु अजूनही त्यांच्या घरात अपत्य जन्माला आलं नव्हतं. कपूर विल्ला एक बाळाचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झाला होता. अंकित कपूर पूनमवरती खूप प्रेम करत होता. तरी पण पूनमला बाळ न झाल्यामुळे ती अतिशय दुःखी असायची. परंतु अंकित कपूर तिला नेहमी समजून सांगत होता, हे सर्व काही देवाच्या हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही. जेव्हा देवाच्या मनात असेल तेव्हाच आपल्या घरात बाळाचा रडण्याचा आवाज ऐकायला येईल. पूनमला हे सर्व समजत होतं, परंतु ती तिच्या मनाला आवर घालू शकत नव्हती. नंतर एके दिवशी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि लग्नाच्या 5 वर्षानंतर पूनम आई होणार होती. या बातमीने कपूर विल्लामध्ये आनंदाचे वातावरण पसरले. प्रत्येक जण आनंदात होता. अंकितचे आईवडील पण खूप आनंदात होते. पूनमची अतिशय काळजी घेतली जात होती. तिची सासू तर तिला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून खायला द्यायची आणि कधी कधी एवढे नौकर असून सुद्धा स्वयंपाकघरात जायच्या आणि सुनेसाठी काही चांगलं बनवून आणायच्या. 9 महिन्यानंतर पूनमने एका गोंडस मुलीला जन्म दिला. कपूर विल्लाला फुलांनी आणि लाइटिंगने सजवले होते. आनंद साजरा केला जात होता. सर्वजण आनंद साजरा करू लागले. जेव्हा अंकितने त्याच्या मुलीला मांडीवरती घेतलं, त्यांना एकदम एखाद्या आकाशातील परीला घेतल्यासारखं वाटत होतं. मुलगी अतिशय दिसायला सुंदर दिसत होती, एकदम तिच्या आईसारखी. तिच्या येण्याने त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण झालं होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव खुशी ठेवलं होतं. अंकितने लगेचच ब्राह्मणाला बोलवून खुशीची जन्मकुंडली तयार केली. अंकितने जेव्हा बाळाच्या भविष्याबद्दल ब्राह्मणांना विचारले, तेव्हा ब्राह्मणांनी पोथी उघडली आणि बराच वेळ संपूर्ण हिशोब करून म्हणाले, तसे तर मुलगी अतिशय नशीबवान आहे, परंतु तिच्या आयुष्यात खूप दुःखांना ती सामोरं गेल्यानंतरच तिचं आयुष्य परत आनंदात जगू शकेल. हे ऐकताच अंकित म्हणाला, हे तुम्ही काय बोलत आहात? आम्ही आमच्या मुलीला कोणत्याच गोष्टींची काहीच कमतरता भासू देणार नाहीत आणि तिच्या आयुष्यात दुःख कसे येईल? आम्ही दुःखाला तिच्या जवळपास पण फिरकू देणार नाहीत. अंकितचं बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाले, नशिबात जे आहे त्याला कोणीच बदलू शकत नाही. जे हिच्या नशिबात असेल ते होणारच. एवढं बोलून ब्राह्मण निघून गेले. अंकित ब्राह्मणांचे बोलणे ऐकून खूप चिंतेत पडला होता. त्यांनी मनातच विचार केला, एक वडील होण्याच्या नात्याने मी हे नाही पाहू शकणार. माझ्या मुलीने त्रास सहन करावा. मी तिच्या आयुष्यातील त्रासाला लांब ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. खुशीच्या येण्याने कपूर विल्लाचे वातावरणच बदलून गेले होते. खुशीची आलिशान रूम त्याच जगातील सर्व खेळणी भरलेली होती. तिच्यासाठी एकापेक्षा एक भारी कपड्यांचे कपाट भरलेले होते. तिच्यासमोर नोकरांची लाईन लागलेली होती, जे खुशी थोडी जरी रडली तरीही मागे पुढे पळत होते. डोस दिल्यानंतर जेव्हा खुशीला ताप यायचा, तेव्हा जोपर्यंत खुशी बरी होत नव्हती तोपर्यंत संपूर्ण कपूर विल्लामध्ये कोणत्याच नोकराला झोपण्याची परवानगी दिली जात नव्हती. त्यावेळी एका डॉक्टराला अपॉइंट केलं जात होतं. तो डॉक्टर खुशीला तपासण्यासाठी नेहमी तयार असायचा. खुशीच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडू दिला जात नव्हता. कोणालाच खुशीला स्पर्श करण्याची सुद्धा परवानगी नव्हती. वेळ निघून जात होती आणि खुशी अशा प्रकारे लाडात वाढली होती. आता खुशी 2 वर्षांची झाली होती. तेव्हा समजले, पूनम परत आई होणार आहे. सर्वजण खूप आनंदात होते. वेळ निघून गेला आणि पूनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला. कपूर विल्लामध्ये परत आनंदाचे क्षण साजरे केले जात होते. अंकित कपूरने त्याच्या मुलाचे नाव तरंग कपूर ठेवले होते. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. अंकित कपूर आणि पूनम त्यांच्या आयुष्यात खूप आनंदात होते, परंतु असे काही घडणार होते ज्याची त्यांना स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. खुशी 3 वर्षाची होती. संध्याकाळची वेळ होती. अंकित ऑफिसमध्येच होता. तेव्हाच घरून त्याला कॉल आला, खुशी पायऱ्यावरून खाली पडली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. हे ऐकताच अंकित लगेचच ड्रायव्हर नसताना सुद्धा कार घेऊन निघून गेला. त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचायचे होते. त्यांचे असिस्टंट्स आणि त्यांचे बॉडीगार्ड्स मागे गाडीमध्ये येत होते. अंकितने कार खूप फास्ट चालवली होती. ते हॉस्पिटलपासून थोडा दूर होता. तेव्हाच त्याच्या कारसमोर एक दुसरी कार आली. त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. त्याची कार वाचली, परंतु दुसरी गाडी डिवायडरला जाऊन धडकली. गाडीमध्ये एक कुटुंब होतं.
नवरा बायको आणि एक 5 ते 6 वर्षाची मुलगी. धडक खूप भयंकर बसली होती. गाडीत असणाऱ्या पती पत्नी आणि त्यांच्या मुलीला खूप जखमा झाल्या होत्या. अंकितने त्याची कार थांबवली आणि त्या गाडीकडे पाहिलं. मागे येत असलेले त्यांचे बॉडीगार्ड आणि असिस्टंटने त्यांनी पण गाडी थांबवली. अंकितने त्याच्या बॉडीगार्ड आणि असिस्टंट्सला त्या लोकांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितले. त्यांनी त्या कुटुंबाला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जिकडे त्यांची मुलगी खुशी ॲडमिट होती. अंकित लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि त्यांना ॲडमिट करून ते त्या रूममध्ये पोहोचला जिकडे त्याची मुलगी ॲडमिट होती. त्याची पत्नी पण तिथेच होती. खुशीच्या डोक्यात जखम झाली होती आणि डॉक्टरांनी तिला अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं होतं. त्यांच्या मुलीला अशा अवस्थेत पाहून अंकित खूप दुःखी आणि चिंतेत पडला होता. तिकडे त्या कुटुंबातील पत्नी आणि मुलीची प्रकृती खूप नाजूक होती. काही तास मृत्यू आणि जीवनाशी झगडत असताना त्या दोघींनीही प्राण सोडले. त्या स्त्रीचा पती, त्याचं नाव सौरभ होतं. मार त्याला पण खूप लागला होता, परंतु तो वाचला होता. जेव्हा त्याने त्याची पत्नी आणि मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा तो खूप ढसाढसा रडत होता. दुसऱ्या दिवशी अंकितने सौरभची पत्नी आणि मुलीच्या अंतिम संस्कार करण्यासाठी तयारी केली होती. सौरभला हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्समध्ये स्मशानात नेण्यात आले होते कारण त्याची अवस्था अजून पण खूप नाजूक होती. सौरभने रडत रडत त्याच्या पत्नी आणि मुलीला मुखअग्नी दिली. सौरभने त्याच्या मुलीचा आणि पत्नीचा अंतिम संस्कार तर केला, परंतु सौरभ त्याची पत्नी आणि मुलीच्या मृत्यूचा जबाबदार अंकितला समजू लागला. अंकित सुद्धा या अपघातानंतर अतिशय दुःखी होता. सौरभच्या मुलीचे आणि पत्नीचे अस्थी एका मडक्यात घेऊन हॉस्पिटलमध्ये सौरभजवळ दिल्या गेल्या. अंकितने सौरभला आर्थिक मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु सौरभ म्हणाला, या पैशाने माझी पत्नी आणि माझी मुलगी परत येणार नाहीये. काय करणार आहे मी या पैशांचं? त्यावेळी सौरभने पैसे घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. अजूनही सौरभ हॉस्पिटलमध्येच होता आणि खुशीला सुद्धा अजून डिस्चार्ज मिळालेला नव्हता. सौरभ आतल्या आत झुरत जात होता. सौरभ जेव्हा अंकितला त्याच्या मुलीसोबत आणि पत्नीसोबत पाहत होता त्यांना एकत्र पाहून त्याला सहन होत नव्हतं. तो अंकितचा बदला घेण्याचा विचार करत होता. त्याला अंकितला तेच दुःख द्यायचं होतं आणि तेच त्रास द्यायचा होता जो त्याने सहन केला आहे. तो त्याच्यावरती लक्ष ठेवू लागला. अंकित आणि त्याची पत्नी जेव्हापासून खुशी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हापासून ते घरी गेलेलेच नव्हते. हॉस्पिटलमधील त्याच रूममध्ये ते होते जिथे खुशीला ॲडमिट केलं होतं. ती अतिशय मोठी रूम होती, VIP रूम होती. त्या रूममध्ये प्रत्येक गोष्ट होती. अंकितने एकदा सौरभला त्या रूममध्ये त्याची मुलगी आणि त्याच्या पत्नीसोबत भेट घालून देण्यासाठी आणले होते. तेव्हा सौरभने त्या रूमला व्यवस्थित पाहिलं होतं. त्यांना हॉस्पिटलमध्ये 5 दिवस झाले होते. खुशी आता बरी झाली होती आणि तिला आता सुट्टी भेटणार होती. सौरभ आता संधी शोधत होता. खुशीच्या रूमच्या बाहेर बॉडीगार्ड असायचे. सौरभने कंपाऊंडरला पैसे देऊन त्या बॉडीगार्डच्या जेवणामध्ये गुंगीचे औषध मिसळले. त्या औषधाचा परिणाम काही वेळाने होणार होता. सौरभने परत त्या सर्वंटला पैसे दिले जो अंकित आणि त्याच्या पत्नीला जेवण वाढून द्यायचा. सौरभने त्याला तेच औषध गुंगीचे दिले आणि त्यांच्या जेवणामध्ये मिक्स करायला सांगितले. काही वेळानंतर सौरभ बाहेर आला. त्याने पाहिलं बॉडीगार्ड बेशुद्ध पडलेला होता. हॉस्पिटलमध्ये खूप शांतता पसरलेली होती. सौरभ हळूच दरवाजा उघडून खुशीच्या रूममध्ये गेला. तेव्हा आत पाहिलं, अंकित आणि त्याची पत्नी बेशुद्ध पडलेले होते. सौरभने त्याच्या हातामध्ये एक चाकू घेतलेला होता. तो पूनमला चाकू मारणार होता, परंतु तो मारू शकला नाही. नंतर तो खुशीजवळ आला आणि तिला चाकूने मारणार होता, परंतु त्याची हिंमतच झाली नाही कारण तो सुद्धा एका मुलीचा बाप होता. त्यामुळे चाकू हातात असल्या कारणाने त्याचे हात खूप थरथर कापू लागले. नंतर सौरभने विचार केला, तो अंकितला अशी शिक्षा देणार, त्या शिक्षेच्या जखमा तो मरेपर्यंत विसरणारच नाही. जसं मी माझ्या मुलीच्या आठवणीमध्ये तडपत आहे, अगदी तसंच तो पण त्याच्या मुलीच्या आठवणीमध्ये तडपेल. खुशीला उचलून घेतले त्याने आणि गुपचूप बाहेर आला. तो त्याच्या रूममध्ये गेला. खुशीच्या अंगावरती एक शॉल टाकली. त्यानंतर त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीच्या अस्थीचा मटका घेतला आणि हॉस्पिटलमधून तो निघून गेला. तो रेल्वे स्टेशनवरती गेला. त्याला एक ट्रेन स्टेशनवरती उभा दिसली. तो खुशीला घेऊन त्यात चढला. ती ट्रेन राजस्थानला जाणार होती. तो पण राजस्थानमध्ये निघून गेला. रस्त्यात जेव्हा ट्रेन नदीवरती पोहोचली तेव्हा त्याने अस्थीचा मटका उघडला
आणि त्यातील अस्थी नदीच्या वाहत्या प्रवाहात सोडून दिल्या. सौरभ त्याचं सर्व काही सोडून राजस्थानमध्ये आला होता, परंतु त्याच्याजवळ जास्त पैसे नव्हते. तो खुशीला घेऊन तर आला होता, परंतु आता तिचं तो काय करणार त्यालाच समजत नव्हतं. तो खुशीचं काही वाईट करणार नव्हता आणि त्याच्याजवळ पण ठेवणार नव्हता, कारण त्याच्याजवळ स्वतःचा राहण्यासाठी काही पत्ता नव्हता. राजस्थानमध्ये पोहोचेपर्यंत खुशी आरामात झोपलेली होती. मध्यंतरी तिला भूक लागली म्हणून ती जागी झाली होती, परंतु सौरभने तिला काही ना काही खाऊ घातलं होतं आणि परत झोपवलं होतं. सौरभ सुद्धा 5 ते 6 वर्ष वयाच्या मुलीचा वडील होता, त्यामुळे मुलीला कधी कशाची गरज असते त्याला चांगलंच माहिती होतं. खुशी अजूनही बेशुद्ध अवस्थेतच होती. कदाचित तिने सुद्धा गुंगीचे औषध टाकलेले जेवण खाल्ले होते, त्यामुळे ती गप्प झोपलेलीच होती. परंतु आता सौरभला वाटत होतं, जर हिला जाग आली आणि अनोळखी जागा आणि अनोळखी लोकांना पाहिलं तर रडायला चालू करेल. जेव्हा सौरभ राजस्थानमध्ये पोहोचला तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. तो खुशीला घेऊन रेल्वे स्टेशनमधून बाहेर आला आणि खुशीला घेऊन तो रोडवरती भटकत होता. चालत असताना त्याचं लक्ष एका अनाथ आश्रमाकडे गेलं. त्याच्या डोक्यात विचार आला. त्याने विचार केला, एवढ्या श्रीमंत बापाची मुलगी जेव्हा एका अनाथ मुलीसारखं राहील आणि तिच्यासाठी तिचे वडील आयुष्यभर तडपत राहतील, तेव्हा अंकितला समजेल आपल्या लोकांपासून लांब होण्याचं दुःख काय असतं. आता सौरभने खुशीला अनाथ आश्रमाच्या बाहेर सोडून दिलं आणि तो तिथून निघून गेला. जेव्हा अनाथ आश्रमाल्या लोकांनी खुशीला पाहिलं तेव्हा त्यांनी खुशीला उचलून घेतले आणि आत निघून गेले. तिकडे जेव्हा अंकित आणि पूनमचे डोळे उघडले तेव्हा खुशीला त्यांच्या जवळ न पाहिल्यामुळे तेव्हा त्यांनी गोंधळ घातला. पूनमची अवस्था रडून रडून खूप वाईट झाली होती. थोड्या वेळानंतर पोलीस अधिकारी त्यांच्यासमोर होते. जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना समजले सौरभ पण दवाखान्यामधून गायब आहे. लगेचच समजले या सर्व गोष्टींमागे सौरभच आहे. संपूर्ण शहर तपास केला, परंतु कुठेच काही समजले नाही. कसं तरी वेळ निघून जात होता. अंकित आता पूर्णपणे हताश झाला होता. रात्र झाली, परंतु खुशीला शोधण्यात ते अयशस्वी ठरले. पूनम तर काहीच ऐकून घ्यायला तयारच नव्हती. ती फक्त एकच हट्ट करत होती, माझ्या खुशीला जिथे असेल तिथून घेऊन या, माझ्या खुशीला कुठून पण घेऊन या. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, माहीत नाही कित्येक दिवस निघून गेले, परंतु खुशी आणि सौरभचा कुठेच पत्ता लागला नाही. तिकडे अनाथाश्रमामध्ये खुशीचे डोळे उघडले तेव्हा तिने स्वतःला अनोळखी जागी आणि अनोळखी लोकांच्या गर्दीमध्ये पाहिलं. तेव्हा ती खूप रडत होती. एका दिवसातच खुशी आकाशातून जमिनीवरती येऊन पडली होती. कुठे राजवाड्यात राहणारी खुशी, तिकडे ती थोडं पण रडली तरीही संपूर्ण कपूर विल्ला हादरून जात होतं. कुठे आता ही खुशी, तिला गप्प करणारं आता इकडे कोणीच नव्हतं. तिला बाकीच्या अनाथ मुलांसोबतच तिकडे ठेवलं होतं. जे सर्वांना भेटायचं तेच खुशीला सुद्धा भेटायचं. कित्येक दिवस तर खुशी अनोळखी व्यक्ती आणि अनोळखी जागा पाहून तिच्या आईवडिलांची आठवण काढून खूप रडायची, परंतु इकडे तिला गप्प करण्यासाठी कोणी सुद्धा आलं नाही. त्यातल्या त्यात खुशी जास्त रडल्यामुळे तिला आश्रमातील लोकांचा ओरडा पण ऐकावा लागला. त्या लहान गोंडस मुलीला समजतच नव्हतं हे सर्व अचानक काय झालं आहे. तू तुझ्या घरातून इकडे कशी काय आलीस? परंतु हळूहळू तिला सर्व काही समजलं होतं. इकडे रडून रडून काहीच होणार नाहीये. इकडे तसे प्रेम मिळणे अशक्य आहे जे मला तिकडे मिळायचे. ती आता दिवसभर गप्प गप्प राहू लागली. कोणी काही विचारलं तरीही ती हो किंवा नाही मध्ये डोकं हलवत होती. हळूहळू ती अनाथ आश्रमाच्या वातावरणामध्ये मिसळत गेली. राजकन्याची गरीब मुलगी बनली होती खुशी आणि आईवडील असतानाही ती अनाथ झाली होती. तिच्या नाजूक मनाने या सर्व गोष्टी स्वीकारल्या होत्या. याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. खुशीच्या गळ्यात एक सोन्याचं लॉकेट होतं, ज्यावरती समोर एक पेंडल होतं, ज्यावर खुशी नाव लिहिलेलं होतं आणि एक स्माइली इमोजी पण दिसत होती. त्याच लॉकेटच्या साह्याने तिचं नाव खुशी ठेवण्यात आलं. जे कपडे ती घालून आली होती ते पुरावा म्हणून ठेवून घेतले होते. तिचा फोटो पण काढला होता, कारण पाहतानाच खुशी अतिशय श्रीमंत घरातील मुलगी वाटत होती. खुशीने जे कपडे घातलेले होते ते अतिशय महागातले, एक्सपेन्सिव्ह आणि चांगले होते. असू शकते खुशीच्या आईवडिलांना समजले तेव्हा या सर्व गोष्टींचे पुरावे त्यांना दाखवले जातील, त्यामुळे पुरावे सांभाळून ठेवले होते. इकडे पूनमचे रडून रडून खूप हाल झाले होते. ती तिच्या मुलीसाठी दिवस रात्र खूप तळमळ करत होती. तळमळ तर अंकित सुद्धा करत होता.
परंतु पूनम समोर तो असं दाखवण्याचा प्रयत्न करत होता ते खूप खंबीर आहे आणि ते पूनमला समजावून सांगत होता, देवावरती पूनम विश्वास ठेव, आपली खुशी आपल्याला नक्कीच सापडेल. ते पूनमला धीर द्यायचे आणि पूनम त्या विश्वासाच्या भावनेला धरून कायम राहिली होती. पाहता पाहता वेळ पंख लावून उडत गेला आणि या गोष्टीला आता 22 वर्ष पूर्ण झाले. पूनम अजून सुद्धा त्या विश्वासाची भावना धरून होती, माझी खुशी एक दिवशी नक्कीच सापडेल. तरंग कपूर आता 22 वर्षांचा तरुण झाला होता आणि त्याने त्याच्या आईला नेहमी त्याच्या बहिणीच्या दुःखात रडताना पाहिलं होतं. अंकितने सर्व प्रयत्न केले खुशीला शोधण्याचे, परंतु तो खुशीला शोधण्यामध्ये अयशस्वी ठरला. आता तरंग कपूर सुद्धा त्याच्या बहिणीला शोधण्याचा प्रयत्न करत होता. आदित्य राठोड राजस्थानमध्ये प्रसिद्ध व्यावसायिक विकास राठोड यांचा एकुलता एक मुलगा. आदित्य दिसायला अतिशय मॉडर्न आणि हँडसम मुलगा होता. जो पण त्याला पाहिल तो पाहतच राहायचा. परफेक्ट उंची, गोरा रंग आणि मनाला भिडेल अशी अदा, सुंदर सिल्की सोनेरी केस, डोळे तर कमालच होते. आदित्य कॉलेजमध्ये असताना त्याला कित्येक मुलींनी प्रपोज केलं होतं, परंतु त्याचं मन आजपर्यंत कोणत्याच मुलीवरती आलं नव्हतं. आदित्य स्वतःमध्ये खुश राहणारा मुलगा होता. त्याचं त्याच्या आयुष्यामध्ये काही विशेष असं ध्येय नव्हतं. दिवसभर तो मस्त मजेत राहायचा, इकडे तिकडे फिरायचा, रात्री उशिरा घरी यायचा आणि सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तरी झोपून राहायचा. आज सुद्धा तो 11:30 वाजले तरीही राजे झोपीतच आहेत. आदित्य उठ बेटा, आता खूप उशीर झाला आहे. आदित्यची आई संगीता त्याला उठवतात. आदित्य म्हणतो, अजून झोपू दे ग आई, थोड्या वेळानंतर मी उठेल. संगीता आदित्यच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, तुझ्या वडिलांचा कॉल आला होता, ते घरी येत आहेत, त्यांना आत्ता दिल्लीला जायचं आहे. आदित्य त्याच्या वडिलांचं नाव ऐकताच घाबरून उठतो आणि त्याचे डोळे चोळत म्हणतो, किती लवकर उठवतात तुम्ही, झोपू पण देत नाहीयेत मला. सुनीता आश्चर्यचकित होऊन म्हणतात, लवकर? 12 वाजत आले आहेत आणि तुला लवकर उठवलं आहे असं वाटत आहे? या अगोदर तुझे वडील येतील, लवकर उठ बरं. आदित्य त्याच्या आईला मिठी मारत म्हणतो, हॅपी न्यू इयर मॉम. सुनीता सुद्धा प्रेमाने त्याला म्हणतात, हॅपी न्यू इयर बेटा. आता लवकरात लवकर तयार होऊन तू खाली ये बरं, नाश्ता तयार आहे. आदित्य तयार होऊन खाली येतो तेव्हाच त्याचे वडील पण येतात आणि आदित्यला पाहत ते म्हणतात, राजे उठले का? कधीतरी तुम्ही लवकर उठत जा, तू आता लहान मुलगा राहिलेला नाहीयेस, 27 वर्षाचा झाला आहेस, कधी तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेस? तुझी लहान बहीण अनन्याचं काहीतरी शिक, तुझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे आणि संपूर्ण ऑफिसचे काम एकटी सांभाळत असते आणि तू आहेस ऑफिसमधील लोकांना चेहरा दाखवून माहीत नाही कुठे गायब होत असतोस. त्याच्या वडिलांचं बोलणं ऐकून आदित्य त्याचं केविलवानं तोंड घेऊन त्यांचं बोलणं गप्प ऐकत असतो. तेव्हा सुनीता मध्येच बोलतात, तुम्हाला उशीर होत आहे ना, तुम्हाला आत्ता दिल्लीला जाण्यासाठी उशीर होत आहे. विकासजी रागात येऊन सुनीताजी यांना म्हणतात, तुम्ही त्याला डोक्यावरती बसवलं आहे. सुनीता बोलणे टाळत म्हणतात, हो ठीक आहे, मी समजावून सांगेल याला. तुम्ही चला, तुमच्या फ्लाईटची वेळ झाली आहे. विकासजी आदित्यला पाहत म्हणतात, तू आज एक काम कर, अनन्यासोबत अनाथाश्रमामध्ये जा. प्रत्येक वर्षी वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण मुलांना नवीन गिफ्ट देतो, परंतु आता मी दिल्लीला जात आहे आणि उद्या मी परत येईल, त्यामुळे यावेळेस तू आणि अनन्या दोघे आश्रमामध्ये जा. आदित्य डोके खाली करून म्हणतो, हो पप्पा. विकासजी आदित्यकडे पाहत म्हणतात, अपेक्षा करतो हे तरी काम तू कमीत कमी करशील. आणि नंतर ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आदित्य नाश्ता केल्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये निघून जातो आणि सर्वात अगोदर अनन्याच्या केबिनमध्ये जातो. आदित्य आनंदात अनन्याला म्हणतो, गुड मॉर्निंग माय प्रिन्सेस. अनन्या डोळे मोठे करून पाहते आणि म्हणते, भैया सकाळ तर केव्हाच संपली आहे, आता तर 1:30 वाजला आहे. आदित्य कुठे मागे राहणार होता. त्याची बाजू सांगत तो म्हणतो, तू ऐकलं नाहीयेस का, जेव्हा जाग आली तेव्हाच सकाळ असते, त्यामुळे गुड मॉर्निंग. अच्छा ते सर्व सोड, पप्पा कोणत्या अनाथाश्रमाबद्दल बोलत होते? तू तिकडे एकटीच निघून जा, मी येऊ शकत नाही तिकडे. अनन्या आदित्यला धमकी देत म्हणते, ठीक आहे, मी सुद्धा लगेच पप्पांना सांगते, तुझ्याकडे अनाथाश्रमामध्ये जाण्यासाठी वेळ नाहीये. आदित्य चिडत तिला म्हणतो, पप्पाची चमची, सांग किती वाजता जायचं आहे अनाथाश्रमामध्ये? अनन्या सुद्धा हसत म्हणाली, आता आलास ना वटणीवर, आज 5:30 वाजता जायचं आहे.
तेव्हाच आदित्यचा मित्र चंदू येतो. आदित्यच्या ऑफिसमध्येच तो काम करत असतो. अरे वा आदित्य, तू आला आहेस, खूपच लवकर आला आहेस आज. आदित्य त्याला ओढून म्हणतो. हो, आता तूच बाकी राहिला होतास, आता तू पण मला लेक्चर दे. चंदू हसत म्हणतो, चल आता जास्त ड्रामा करू नकोस. आदित्य चंदूला म्हणतो, ऐक ना चंदू, संध्याकाळी आपल्याला अनाथाश्रमामध्ये जायचं आहे, तेव्हा तू सुद्धा आमच्यासोबत चल. हो, अनन्या सांगत होती, चंदू उत्तर देतो. नंतर तिघं ऑफिस आणि इकडच्या तिकडच्या गप्पा करत असतात. संध्याकाळी 5:30 वाजता तिघंही अनाथाश्रमामध्ये पोहोचतात. अनन्या संजना मॅमला मुलांसाठी आणलेले गिफ्ट्स देते. संजना मॅम अनाथाश्रमाचे संपूर्ण काम सांभाळत असतात. गिफ्ट दिल्यानंतर तिघंही तिकडून वापस जायला निघतात. तेव्हाच आदित्यचं लक्ष आश्रमातील अंगणात जातं. तिकडे एक पार्क होता. तिकडे एक मुलगी आश्रमातील मुलांसोबत खेळत होती. मुलगी अतिशय दिसायला सुंदर दिसत होती. सूर्यास्ताची वेळ होती. सगळीकडे सूर्याचे लाल किरणे पसरलेली होती. सूर्याच्या लाल किरणांमध्ये जसे त्या मुलीचे सौंदर्य अजूनच जास्त उजळून दिसत होते. लहान मुलांसोबत ती सुद्धा लहानच वाटत होती आणि तिचे खळखळते हास्य पाहून आदित्य चालता चालता जागेवरच थांबला आणि त्या मुलीला पाहून हरवून गेला. त्याचं लक्ष त्या मुलीपासून हटतच नव्हतं. एवढी सुंदर, एकदम परीसारखी मुलगी त्याने आजपर्यंत पाहिलेलीच नव्हती. तेव्हाच अनन्या आदित्यला हलवत म्हणाली, काय झालं भैया, चला ना. आदित्य हळू आवाजात म्हणतो, किती सुंदर मुलगी आहे यार. चंदूला काहीच समजत नाही. तो विचारतो, काय बोलत आहेस आदित्य? आदित्य मुलीकडे बघून इशारा करतो, बघ समोर. चंदू म्हणतो, बघत आहे ना, लहान मुलं खेळत आहेत, त्यात काय आहे? आदित्य चंदूला हाताच्या कोपऱ्याने मारत म्हणतो, अबे आंधळ्याचा चष्मा घालून बसला आहेस का? मुलांचं नाही, मी मुलीचं बोलत आहे. आत्ता अनन्या ओरडत म्हणते, मुलीला सोड आणि आत्ता चल, मला उशीर होत आहे, खूप कामं करायचे बाकी आहेत. तुमच्यासारखं मी फ्री बसलेली नसते. अनन्या आदित्यचा हात धरून त्याला घेऊन जाते, परंतु आदित्य मागे वळून त्या मुलीला तोपर्यंत पाहतो जोपर्यंत ती त्याच्या नजरेतून नाहीसी होत नाही. आदित्यच्या डोळ्यासमोर सारखं सारखं त्याच मुलीचा चेहरा येऊ लागला. त्याच्या कानात तिचं खळखळतं हसू घुमत होतं. आदित्यचे तर आश्रममधून परत आल्यानंतर फ्यूजच उडाले होते. तो तर बसला तिथे त्याच मुलीचा विचार करत होता. त्या मुलीच्या विचारात आदित्य खूप हरपून गेला होता. माहीत नाही असं काय होतं त्या मुलीमध्ये ज्यामुळे त्याचं सुख आणि समाधान तिने हिसकावलं होतं. त्याच्या डोळ्यात नागिनीसारखं त्या मुलीचा फोटो बसला होता. मन कासावीस झालं. घरी आल्यानंतर सुद्धा आदित्य गप्प गप्प राहू लागला. रात्री बाहेर फिरायला सुद्धा तो गेला नाही. जो घरात बसून राहिला तो आदित्य कसला? आदित्यची गाडी सुद्धा त्याची आज वाट पाहत होती, कारण आज वर्षाचा पहिला दिवस होता आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी आदित्य रात्री खूप फिरायचा आणि पार्टी करायचा. परंतु तरी सुद्धा आज तो कुठेच गेला नाही. आदित्यराजे तर त्या मुलीच्या एकाच नजरेने मजनू पागल दिवाने झाले होते. सर्व काही सोडून त्याच्या रूममध्ये येऊन त्याच्या बेडवरती आडवा पडला आणि त्याचं मन प्रेमाच्या जगात झेंडे लावण्यासाठी कासावीस झालं होतं. रात्रभर त्या मुलीच्या विचारात तो मग्न असूनही झोप त्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचली. ती मुलगी आदित्यला संध्याकाळच्या वेळी भेटली होती, त्यामुळे हिशोब करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या मुलीला पाहण्याच्या अपेक्षेने परत आश्रमाच्या दिशेने आदित्य निघाला. आज अंगणात लेकरं खेळत होते, परंतु ती मुलगी कुठेच दिसत नव्हती. त्या मुलीला तिकडे न पाहिल्यामुळे आदित्यला राहावलेच नाही. आदित्य संजना मॅमकडे गेला आणि त्या मुलीबद्दल त्यांना विचारले. तेव्हा संजना मॅमने त्याला सांगितले, ती याच आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली आहे. शिक्षणात ती अतिशय हुशार होती. तिने 14 वर्षाची असतानाच 12वीची एक्झाम पास केली होती. तेव्हा गव्हर्नमेंटकडून तिला पुढच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली होती आणि 12वी नंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी तिला विदेशात जाण्याची संधी देखील मिळाली होती. तब्बल 10 वर्षानंतर मागच्याच वर्षी ती इकडे परत वापस आली आहे. तिला वाटलं असतं तर तिने स्वतःचं वेगळं जग निर्माण केलं असतं, परंतु तिला या आश्रमामध्ये राहून इकडे सर्वांची मदत करायची आहे. खूप चांगली मुलगी आहे ती. इकडे राहणाऱ्या मुलांवरती ती खूप प्रेम करते आणि सर्व लेकरं तिच्यावरती खूप प्रेम करतात. ती दररोज सकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत 1 तास याच मुलांसोबत घालवत असते आणि दिवसभर ती तिच्या कामात व्यस्त असते. ती राहते पण इथेच आश्रमामध्ये. संजना मॅमसोबत बोलल्यानंतर
आदित्य घरी निघून गेला आणि दिवसभर त्याच मुलीबद्दल विचार करत होता. त्याला स्वतःलाच समजत नव्हतं त्याला नेमकं काय झालं आहे, का तो त्या मुलीबद्दल एवढा विचार करत आहे, का ती मुलगी त्याच्या मनातून डोक्यातून जातच नव्हती. आज रात्री सुद्धा तो बाहेर फिरायला गेलाच नाही. त्याच्याच रूममध्ये तो निघून गेला आणि परत त्या मुलीच्या विचारात तो हरवला आणि सकाळी लवकर उठण्याचा विचार करून परत विचार करत करत तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी आदित्य सकाळी लवकर म्हणजे 6 वाजताच उठला. उठून 7 वाजेपर्यंत तो तयार झाला. अनन्या आणि तिचे वडील घरात असलेल्या अंगणात चहा पीत बसलेले होते. तेव्हाच आदित्य तिकडे येतो. त्याला पाहताच सुनीताजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात, काय झालं आदित्य बेटा, तुझी तब्येत ठीक आहे ना? आदित्य चकित होऊन त्याच्या आईकडे पाहतो आणि त्यांना म्हणतो, हो मी ठीक आहे, काय अडचण आहे का? सुनीताजींनी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारलं. तेव्हा आदित्य विचित्र तोंड करून म्हणतो, असं का बोलत आहेस मॉम? तेव्हाच अनन्या मध्येच बोलते, म्हणते बरोबर विचारत आहे आई, आजपर्यंतचे रेकॉर्ड आहे. तुम्ही आजपर्यंत सकाळी एवढ्या लवकर कधी झोपेतून उठले आहात का? ते सुद्धा कोणीच न उठवता. आदित्य चिडत म्हणतो, तू गप्प बस, मला बाहेर जायचं आहे त्यामुळे मी लवकर उठलो आहे. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायला तुला कोणी सांगितलं आहे? आत्ता सुनीताजी अधीर होऊन त्याला विचारतात, अरे पण कुठे जात आहेस तू? आदित्य बोलणे टाळत म्हणतो, तुला नंतर सांगतो, आत्ता मला खूप उशीर झाला आहे. नंतर आदित्य आश्रमाकडे त्याची गाडी घेऊन निघाला. आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर तो आनंदी होतो, कारण आज ती मुलगी त्या मुलांसोबत खेळत होती. तिने केशरी रंगाचा साधारण पंजाबी ड्रेस घातलेला होता. त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. काही वेळानंतर ती मुलगी जवळ असलेल्या बेंचवरती बसली. तिला बसलेलं पाहून आदित्य तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, हाय. त्या मुलीने चकित होऊन आदित्यकडे पाहिले आणि म्हणाली, मी तुम्हाला ओळखलं नाही. आदित्य हसत म्हणाला, ओळखणार कसं? मी पहिल्यांदा तुमच्याशी भेटत आणि बोलत आहे. माझं नाव आदित्य आहे आणि तुमचं? खुशी, त्या मुलीने उत्तर दिलं. आदित्यला तिचं नाव खूप आवडलं. जेवढी ती हसमुख दिसत होती त्या अँगलने तिला तिचं नाव अगदी सूट होत होतं. आदित्यची नजर तिच्यावरची हटतच नव्हती. जवळून पाहिलं तेव्हा ती अजूनच जास्त सुंदर दिसत होती. केविलवाना चेहरा, सुंदर सिल्की कमरेपर्यंत तिचे लांब केस, मनाला भिडणारे तिचे घारे डोळे आणि ओठांच्या वरती एक सुंदर असा तीळ. तो तर तिच्या सौंदर्यात हरवूनच गेला. कोणताच मेकअप नव्हता चेहऱ्यावरती, तरी पण किती सुंदर चेहरा आहे, किती साधी सरळ राहणी आहे. मन करत आहे हिलाच पाहत राहावं, कधीच हिच्या चेहऱ्यावरील नजर आपली बाजूला होऊ नये. हाच विचार करून करून तो तिच्या चेहऱ्यात हरवून गेला होता. नंतर आदित्यला शुद्ध आली. तेव्हा तो स्वतःला सांभाळत म्हणाला, तुमचं नाव तुम्हाला अगदी शोभेल असं आहे. खुशी हसत म्हणाली, धन्यवाद. आदित्य बेंचकडे इशारा करत म्हणाला, मी इकडे बसू शकतो का? हो बसा ना. आदित्य पुढे म्हणाला, मी तुम्हाला परवा पण पाहिलं होतं, परंतु मी त्या दिवशी तुमच्याशी काही बोलूच शकलो नाही आणि काल संध्याकाळी सुद्धा आलो होतो, तेव्हा तुम्ही मला भेटल्याच नाही. ते काम असल्यामुळे मुलांना जास्त मी वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी मी प्रयत्न करत असते जास्तीत जास्त वेळ मी मुलांसोबत घालवावा. त्यामुळे मी वर्षातील पहिला पूर्ण दिवस मुलांसोबत घालवत असते. आणि बाकीचे दिवस? खुशीचे मध्येच बोलणे तोडत आदित्य तिला विचारतो, सकाळचा वेळ तुम्ही मुलांसोबत घालवता? हो. तुम्हाला कसे माहीत झाले? खुशीने चकित होऊन आदित्यला विचारले. आदित्य म्हणाला, ते काल संजना मॅमने सांगितलं होतं. अजून बऱ्याच गोष्टी तुमच्याबद्दल सांगितल्या आहेत. आदित्यने उत्तर दिलं. तेव्हा खुशी म्हणाली, तुम्ही आमची हेरगिरी करत आहात का? खुशीने हसत विचारलं. आदित्य खुशीचे बोलणे ऐकून खूप घाबरून गेला आणि लगेच म्हणाला, नाही नाही, मला तर फक्त तुमच्याशी बोलायचं होतं, त्यामुळे काल मी आलो होतो. तुम्हाला माझ्यासोबत काय बोलायचं होतं? खुशी चकित होऊन आदित्यला म्हणाली. आदित्य मात्र घाबरून गेला. त्याला आता काय उत्तर द्यावं हेच समजत नव्हतं. तो म्हणाला, ते तर मला पण माहीत नाही. त्या दिवशी तुम्हाला पाहिलं तेव्हा माझ्या मनात आलं होतं की तुमच्यासोबत येऊन बोलावं. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला समजेल माझ्याशी काय बोलायचं आहे तेव्हा तुम्ही येऊन बोला. आता मी निघते, कारण मला आता उशीर होत आहे. खुशी उभा होत म्हणाली. आदित्य घाबरत म्हणाला, हे बघा प्लीज, तुम्ही मला चुकीचं समजू नका. जो माणूस जसा असतो आम्ही त्याला तसंच समजतो. खुशी एवढं बोलून निघून गेली.
परंतु आदित्यच्या मनात एक प्रश्न निर्माण करून गेली. आदित्य संपूर्ण दिवसभर याच प्रश्नात अडकलेला होता. त्याच्या मनाला शांतताच भेटत नव्हती. शेवटी ती मला काय समजली असेल, जर ती मला चुकीचं समजली असेल तर, याच विचारात रात्र निघून गेली. सकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहत खूप प्रयत्न करून आदित्यला झोप लागली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य परत आश्रममध्ये पोहोचला. खुशी त्याला पाहून म्हणाली, तुम्ही परत इकडे? काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं. आदित्य अडखळत म्हणाला, कोणतं अर्धवट बोलणं? डोळे मोठे करत खुशीने विचारलं. तेव्हा आदित्य तिच्या सुंदर डोळ्यांमध्ये हरवून गेला. नंतर स्वतःला सांभाळत आदित्य म्हणाला, तुम्ही काल म्हणाला होतात ना, जो जसा असतो त्याला मी तशीच समजते. त्यामुळे तुम्ही मला कसं समजत आहात? जसे तुम्ही आहात तसंच समजत आहे. खुशी आदित्यच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाली. आता आदित्य केविलवाना चेहरा करून म्हणाला, मी तर खूप चांगला आहे. त्याचं बोलणं ऐकून खुशीला खूप हसायला आलं. आदित्य तर तिला हसताना पाहून वेडाच झाला होता आणि मनातल्या मनात म्हणत होता, यार, हिचे हसणे किती गोड आहे. तेव्हाच लहान मुलं हिच्या जवळ येतात आणि हिच्यासोबत खेळत असतात. खुशी खेळण्यासाठी जात होती. तेव्हाच लहान मुलांनी आदित्यचा हात धरून त्याला पण खेळण्यासाठी घेऊन गेले. खुशी आणि आदित्य दोघे पण मुलांसोबत खेळत होते. आदित्यला खुशी आणि मुलांसोबत खेळून खूप छान वाटत होतं. त्याचं मन प्रसन्नतेने भरलं होतं. आता आदित्य दररोज आश्रमामध्ये यायला लागला आणि मुलांसोबत तो पण खेळायचा. थोडा वेळ तो खुशीसोबत बोलायचा. असंच एक आठवडा निघून गेला. एके दिवशी आदित्य आणि खुशी बोलत होते. तेव्हाच आदित्यला अनन्याचा कॉल आला. ती त्याला अर्जंट एका मीटिंगमध्ये बोलवत होती. तेव्हा आदित्यने तिला नकार दिला. तो तिला एकटीला जायला सांगत होता. तेव्हा हे सर्व बोलणं खुशीने ऐकलं. खुशी त्यांचं बोलणं ऐकून म्हणाली, का? तुम्ही का जात नाही आहेत? मला हे सर्व ऑफिसचे काम अजिबात आवडत नाही आहेत. आदित्य म्हणाला, मला माझं आयुष्य फक्त एन्जॉय करायचं आहे. मला या सर्व गोष्टींमध्ये अजिबात गुंतायचे नाही. आदित्यने त्याच्या कर्तव्यापासून हात वर केले आणि आळस देत तो तिला म्हणाला. खुशी म्हणाली, हे बघा, माणसाला जेवढा एन्जॉय करणे गरजेचे आहे तेवढं काम करणे पण महत्त्वाचे आहे. आपण कोणते पण काम मनातून केले तर आपल्याला आनंद नक्कीच भेटतो. ते म्हणतात ना, आनंदासाठी काम केलं तर आनंद नक्कीच भेटतो. आणि आपण आपलं काम एन्जॉय करत केलं तर आपलं आयुष्य एन्जॉय करून घालवू शकतो. आणि तुम्हीच मला एक सांगा, आज तुमच्या पप्पांनी कामच केलं नसतं तर तुम्ही तुमचं आयुष्य या पद्धतीने जगू शकला असतात का, जसे आता तुम्ही जगत आहात? आज पहिल्यांदा कोणीतरी आदित्यसमोर ही गोष्ट योग्य पद्धतीने ठेवली होती. तो विचारात पडला. तो खुशीचं बोलणं ऐकून एकदम त्याला प्रेरणा भेटली होती. आदित्यने काही वेळ विचार केला आणि नंतर तो हसत म्हणाला, ठीक आहे, बघतो. खुशी पुढे म्हणाली, माणसाने आपल्या आयुष्यात एक ध्येय ठेवायला हवं. ध्येय नसलेल्या माणसाच्या आयुष्याला काहीच मूल्य नाही. आणि ज्या दिवशी आपण आपलं ध्येय गाठतो त्या दिवशी आपल्याला जो आनंद भेटतो ना, तो आपल्या जीवनातील खरा आनंद असतो. खुशीचं बोलणं ऐकून आदित्य खेद व्यक्त करत म्हणाला, आत्ता माझ्या लक्षात आलं. काही होत नाही, उशिरा का होईना तुमच्या लक्षात तर आले ना. खुशी आदित्यकडे पाहत हसत म्हणाली. आदित्य म्हणाला, या अगोदर पण माझ्या लक्षात आले असते, परंतु तुमच्यासारखं समजून सांगणारं आजपर्यंत कोणीच नव्हतं माझ्या आयुष्यात. आदित्य निरागस चेहरा करून खुशीला म्हणाला. आदित्यचे बोलणे ऐकून खुशी हसत होती. काही वेळ गप्पा केल्यानंतर खुशी तिच्या कामावरती निघून गेली आणि आदित्य त्याच्या घरी. रात्री जेवण करताना आदित्यचे वडील अनन्याला म्हणाले, अनन्या बाळ, उद्या एक महत्त्वाची मीटिंग आहे, तू माझ्यासोबत चला. खूप काही शिकायला मिळेल तुला तिकडे. तेव्हाच आदित्य म्हणाला, पप्पा, मी सुद्धा येणार आहे तुमच्यासोबत. आदित्यचे बोलणे ऐकून अनन्याच्या घशात जेवणाचा घासच अडकला आणि तिला जोरात ठसका लागला. तिची आई तिला पाणी देत म्हणाली, अगं अनन्या, काय झालं? अनन्या चकित होऊन म्हणाली, ही जादू कशी काय झाली भैया? तुम्ही स्वतः म्हणत आहात की तुम्ही मीटिंगमध्ये येणार आहात. सुनीताजी अनन्यावरती ओरडत म्हणाल्या, का त्रास देत आहेस तू त्याला? खरं बोलत आहे अनन्या, आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला आहे? विकासजी हसत म्हणाले, हो भैया, एक झालं की एक आश्चर्याचे धक्केच देत आहात तुम्ही आम्हाला. अगोदर सकाळी लवकर उठणे आणि आत्ता हे मीटिंगला येणे, काय झालं आहे तुम्हाला? अनन्या आदित्यला चिडवत म्हणाली,
चला बघूया किती दिवस चालतं हे सर्व. विकासजींनी अनन्याच्या बोलण्यात तिची साथ देत आदित्यला म्हणाले, कारण त्यांना विश्वास बसत नव्हता की आदित्य हे सर्व जास्त दिवस करू शकेल. नंतर सर्वजण जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून गेले आणि आदित्य नेहमीप्रमाणे त्याच्या बेडवरती आडवा पडून खुशीच्या विचारात हरवून गेला होता. तू खरोखरच खुशी आहेस, माझ्या आयुष्यातील खुशी, आदित्य हसत हसत म्हणाला. आणि खुशीचा विचार करत असताना त्याला कधी झोप लागली तेच समजलं नाही. जेव्हापासून त्याने खुशीजवळ जायला चालू केलं होतं तेव्हापासून त्याने रात्री बाहेर उशिरापर्यंत फिरणे थांबणे सुद्धा बंद केले होते. आता आदित्य सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपी जात होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार होऊन आदित्य खुशीला भेटण्यासाठी आश्रमामध्ये गेला. नंतर ऑफिसमध्ये वेळेवरती जाऊ लागला. ऑफिसमध्ये सर्वजण आदित्यला पाहून खूप चकित व्हायचे, कारण आत्ता पहिल्यांदा आदित्य वेळेवरती ऑफिसमध्ये येत होता. आता दररोज आदित्य खुशीला भेटून ऑफिसमध्ये जाऊ लागला. ऑफिसचं काम खूप लवकर आदित्यने सांभाळून घेतलं होतं. ते कॉलेजमध्ये टॉपर होता, खूप हुशार मुलगा होता, परंतु जबाबदारी घ्यायला तो आजपर्यंत टाळाटाळ करत होता. आदित्यचे वडील आता आदित्यचं काम पाहून त्याच्यावरती अतिशय आनंदी राहत होते, कारण ऑफिसचे काम तो चांगल्या प्रकारे सांभाळत होता. आदित्यमुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात जास्तीचा नफा झाला होता. एके दिवशी आदित्य सकाळी खुशीला भेटण्यासाठी गेलाच नाही. तेव्हा खुशी खूप काळजीत पडली. तिच्याजवळ आदित्यचा नंबर पण नव्हता, त्यामुळे ती मोबाईल नंबर नसल्यामुळे आदित्यला कॉल पण करू शकत नव्हती. खुशीला एक समजत नव्हतं, आदित्य आला नाही म्हणून तिला काय एवढा फरक पडत आहे. कदाचित तिला दररोज आदित्यला भेटण्याची सवय झाली होती. ती दिवसभर आदित्यबद्दलच विचार करत होती. तिचं मन दिवसभर चिंतेत पडलेलं होतं. कोणत्याच कामात तिचं मन लागत नव्हतं. रात्रीसुद्धा ती आदित्यबद्दल विचार करत होती. तिने खूप प्रयत्न केला आदित्यचा विचार तिच्या मनात येऊ नये, परंतु ती आदित्यला तिच्या मनातून काढूच शकत नव्हती. रात्री आदित्यबद्दल विचार करत असताना खुशीला कधी झोप लागली तेच समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खुशीने आदित्यला येताना पाहिलं तेव्हा ती पळत त्याच्या जवळ गेली आणि त्याला ती विचारायला लागली, काल तुम्ही आले का नाहीत? आदित्यने तिच्या डोळ्यामध्ये पाहून विचारलं, का? तुम्ही माझी वाट पाहत होतात का? तेव्हा खुशी चाचबळत म्हणाली, असे काहीच नाहीये, मी का तुमची वाट पाहू? ते मी असेच विचारले होते. खुशीने आदित्यपासून नजर चोरत रागात उत्तर दिले होते, मला थोडी ताप आली होती. आदित्य त्याचं बोलणं पूर्ण करणार त्या अगोदरच खुशीने त्याच्या डोक्यावरती हात ठेवत म्हणाली, ताप होती तर तुम्ही आराम करायचा होता ना. आदित्यने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि तो तिला म्हणाला, ताप होता, आत्ता नाहीये. परवा ऑफिसमधून परत आल्यानंतर गोळी घेतली होती. अशक्तपणा आल्यामुळे काल सकाळी खूप वेळ मी झोपेतच होतो, त्यामुळे मी येऊ शकलो नाही. त्यात आईने मला काल स्पष्ट सांगितलं होतं घराबाहेर जायचं नाही म्हणून. खडसावलं होतं, त्यामुळे काल दिवसभर मी घरीच आराम करत होतो. खुशी तर आता आदित्यच्या डोळ्यातच हरवली होती. आदित्यला स्पर्श करून खुशीला वेगळेच जाणवत होते. आदित्यच्या हाताचा स्पर्श तिला वेगळाच आनंद देऊन गेला होता. असे आज पहिल्यांदाच तिच्यासोबत झाले होते. खुशीला असं हरवलेलं पाहून आदित्य तिला म्हणाला, काय झालं? कुठे हरवली आहेस? खुशी म्हणाली, कुठे नाही. खुशी आदित्यने विचारल्यानंतर खूप घाबरली आणि लगेच तिचा हात आदित्यच्या हातातून बाजूला केला. नंतर तिच्या हृदयाचे स्पंदन आटोक्यात आणण्यासाठी आश्रमातील मुलांकडे ती पाहत होती. आदित्य सुद्धा त्याच मुलांकडे पाहत होता. नंतर ते दोघे जाऊन मुलांसोबत खेळत होते. खेळत असताना आदित्यच्या गालावर माती लागते. खुशी तिच्या हाताने आदित्यच्या गालावर लागलेली माती साफ करते. यावेळी आदित्य खुशीकडे पाहता पाहता हरपून जातो. खुशीचा स्पर्श होताच आदित्यच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात. त्याचं मन त्याच्या ताब्यातच राहत नाही. एका मुलाच्या आवाजाने त्यांना जाग येते. काही वेळानंतर आदित्य ऑफिसमध्ये निघून गेला आणि खुशी पण तिच्या कामावर निघून गेली. आदित्य त्याच्या कॅबिनमध्ये बसून त्या क्षणाला आठवत बसला होता आणि हसत होता, जेव्हा खुशी त्याच्या गालावर लागलेली माती साफ करत होती. आदित्य हसत हसत हळू त्याच्या गालावरून हात फिरवत होता. तेव्हाच त्याला आवाज येतो, हे काय करत आहात भैया? तो समोर पाहतो. अनन्या आणि चंदू ते दोघंही त्याच्याकडे बघून हसत होते. आदित्य चकित होऊन त्यांना विचारतो, तुम्ही कधी आलात? जेव्हा तुझ्या गालांना तू कुरवाळत होतास तेव्हा. चंदूने आदित्यची चेष्टा करत उत्तर दिलं.
तू गप्प बस, काहीही बोलत असतोस. आदित्य त्याला गप्प करत एकटक पाहत म्हणाला, नाही भैया, काहीतरी नक्कीच आहे. तुम्ही आजकाल खूप बदलून गेले आहात. अगोदर सारखे तुम्ही राहिलेलेच नाहीयेत. काय झालं आहे? हे सर्व कसं काय झालं आहे? अनन्याने विचारलं. तेव्हा आदित्य म्हणाला, मला प्रेम झालं आहे. तेव्हा आदित्य हारला. त्याने अनन्या आणि चंदूला स्पष्ट शब्दात सांगितलं. आहा, त्यामुळे खोय खोय दिसत आहात आमचे राजे. भैया, फायनली तुम्हाला प्रेम रोग झाला आहे. तेव्हा चंदू म्हणाला, लवकरात लवकर औषध घ्या, नाहीतर तुझे वाचणे शक्य नाही. चंदू आदित्यला चिडवत म्हणाला होता. तेव्हाच अनन्या तिच्या भावाला चिडवत म्हणते, वा भैया, जे काम आपल्या कुटुंबात कोणीच केलं नाही ते त्या मुलीने एकटीने करून दाखवलं आहे. काहीतरी नक्कीच आहे तिच्यात, जे तिने आदित्य राठोडला एवढं बदलून टाकलं आहे. कसं काय झालं आहे हे? आमची भेट कधी घालून देत आहात तिच्याशी? नंतर आदित्यने खुशीबद्दल सर्व काही अनन्याला सांगितलं आणि म्हणाला, उद्या सकाळी तुम्ही दोघं माझ्यासोबत चला. चंदू म्हणाला, तुझ्या मनातील गोष्ट तू तिला सांगितली आहेस का? नाही, अजून नाही सांगितली. माझी हिंमतच होत नाहीये. मला वाटत होतं अगोदर आम्ही दोघं चांगले मित्र व्हावं, एकमेकांना समजून घ्यावं, त्यामुळे सांगणे सोपे होईल. परंतु आता मी विचार करत आहे, सांगून टाकायला पाहिजे, कारण मला वाटत आहे आता ती सुद्धा माझ्यावरती प्रेम करत आहे. ठीक आहे, उद्या आम्ही पण पाहतो आमच्या होणाऱ्या वहिनीला, जिने आमच्या भावाला एवढं बदलून टाकलं आहे. अनन्या हसत आदित्याला म्हणाली. दुसऱ्या दिवशी तिघजण खुशीला भेटण्यासाठी निघून गेले. चंदू आणि अनन्याला खुशी अतिशय आवडली होती. अनन्याला तर निरागस, साधी, सरळ खुशीला भेटून अतिशय आनंद झाला होता. अनन्याने खुशीला सांगितलं, उद्या आदित्य भैयाचा बर्थडे आहे, त्यासाठी आम्ही एक सरप्राईज पार्टी आयोजित केली आहे आणि तुम्हाला नक्की यायचं आहे. खुशी विचारात हरवली. अनन्याने तिला विचार करताना पाहून विचारलं, काय झालं? काही नाही, उद्या आम्हाला महत्त्वाचं काम आहे, परंतु काही हरकत नाही, ते काम आम्ही लवकरात लवकर सकाळीच करून घेऊ. आणि त्यानंतर तिने पार्टीमध्ये येण्याबद्दल हो सांगितले. नंतर जाण्याअगोदर तिने आदित्यला सांगितलं, उद्या सकाळी ती त्याला भेटायला येऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर आदित्य अतिशय दुःखी झाला, कारण ते विचार करत होता उद्या त्याचा जन्मदिवस आहे, त्यामुळे खुशीला त्याच्या मनातील तो गोष्ट सांगेल, परंतु खुशी तर उद्या सकाळी त्याला भेटणारच नाहीये. हे ऐकल्यानंतर आदित्य खूप नाराज झाला. वापस आल्यानंतर त्याचं मन अतिशय दुःखी झालं होतं. दुसऱ्या दिवशी आदित्य दिवसभर ऑफिसमध्ये उदास होऊन तोंड पाडून बसलेला होता. खुशीला न भेटणे त्याला सहनच होत नव्हते. त्याला खुशीची खूप आठवण येत होती. अनन्या आणि चंदू आदित्याला नाराज पाहून समजलं होतं त्यांना. आज वाढदिवस असून सुद्धा सकाळी खुशीला न भेटल्यामुळे आज आदित्य उदास आहे. अनन्या आणि चंदू निमित्त सांगून लवकर घराकडे निघाले आणि जाताना खुशीला सुद्धा आश्रमामधून घेऊन घरी गेले. दुःखी मनाने संध्याकाळी जेव्हा आदित्य घराच्या आत पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं, अतिशय सुंदर घरात सजावट केलेली होती आणि घरात सर्व नातेवाईक आणि जवळपासचे लोक आलेले होते. परंतु जेव्हा आदित्यचे लक्ष खुशीवरती गेले तेव्हा तो आनंदाने उड्या मारत होता. त्याच्या मनात आलं होतं, आत्ताच्या आत्ता जाऊन खुशीला मिठी मारावी. आदित्यला खरा आनंद तर खुशीला पाहूनच झाला होता, सरप्राईज पार्टीने नाही. खुशीने आज पांढऱ्या रंगाचा पार्टीवेअर ड्रेस घातला होता. त्या ड्रेसमध्ये ती अगदी स्वर्गातील अप्सराच दिसत होती. खुशी आदित्यजवळ आली आणि त्याच्या हातात हात देत म्हणाली, हॅपी बर्थडे आदित्य. आदित्य तर खुशीचा हात त्याच्या हातात घेऊन तिचा हात सोडायलाच तयार नव्हता. तो त्याची नजर खुशीपासून बाजूला करू शकत नव्हता, कारण खुशी दिसतच होती तेवढी सुंदर. त्याच्या डोळ्यात वेगळी चमक आली होती आणि त्याच्या ओठांवरील हसू कमी व्हायचं नावच घेत नव्हतं. तेव्हा चंदू आदित्यजवळ येऊन त्याची चेष्टा करीत म्हणतो, कोणीतरी आमच्याकडे पण बघा, आम्ही लोक पण इकडेच उभा आहोत. तुला तर मी बघूनच घेईल, तू कुठे पळून जात आहेस? आदित्य चंदूकडे रागाने पाहत म्हणाला. तेव्हाच तिथे अनन्या सुद्धा येते आणि आदित्यला पाहून ती म्हणाली, काय म्हणत आहात भैया? कसं वाटलं आमचं सरप्राईज? सकाळपासून तुम्ही देवदास होऊन बसला होतात, आत्ता कुठे तुमच्या चेहऱ्यावरती हसू दिसत आहे? अनन्या खुशीकडे पाहत म्हणाली. तेव्हा खुशी लाजली आणि तिने नजर झुकवली. आता अनन्याने लाजलेल्या खुशीचा हात पकडला आणि आदित्यला म्हणाली, भैया, तुम्ही लवकरात लवकर तयार होऊन खाली या, आम्ही जात आहोत. आणि खुशीला स्वतःसोबत घेऊन ती खाली हॉलमध्ये निघून गेली. थोड्या वेळानंतर आदित्य तयार होऊन खाली हॉलमध्ये आला. नंतर पार्टी सुरू झाली. थोड्या वेळानंतर आदित्यने केक कापला
नंतर सर्वांनी आदित्यला गिफ्ट दिले. खुशी आदित्यला एक गिफ्ट देत म्हणाली, मला काही समजत नव्हतं काय घ्यावं. मला हे चांगलं वाटलं म्हणून मी हे तुमच्यासाठी घेतलं आहे. आदित्यला खुशीने दिलेलं गिफ्ट खोलण्याची खूप घाई झाली होती. तेव्हाच अनन्या त्याच्या जवळ येऊन म्हणाली, भैया हे गिफ्ट तुम्ही नंतर बघा. आत्ता तुम्हाला आई बोलवत आहे. तुमची कोणाशी तरी भेट करून द्यायची आहे तिला. आदित्य अनन्याचं बोलणं ऐकून त्याच्या आईकडे निघून गेला. नंतर सुनीताजी त्यांची मैत्रीण मिसेस कपूर, त्यांची मुलगी आणि बाकीच्या मैत्रिणींना त्यांच्यासोबत भेट घालून देतात. नंतर हळूहळू सर्वजण आपापल्या घरी निघून जातात. पार्टी संपते तेव्हा खूप रात्र झाली होती. आदित्य खुशीला त्याच्या कारमध्ये आश्रमामध्ये सोडण्यासाठी जातो. आदित्यचे लक्ष कार चालवत असताना देखील खुशीवरच होते. तो मनातल्या मनात विचार करत होता, किती सुंदर आहे ही. काहीही दिखावा नाही, काही नाटक नाही. किती निरागसपणा आहे हिच्या चेहऱ्यावरती. मन करत आहे फक्त हिलाच पाहत राहावं. त्याला खुशीला त्याच्या मनातील गोष्ट सांगायची होती, कारण आता तो खुशीला सोडून एक क्षणही राहू शकत नव्हता. त्याला खुशीशिवाय काहीच चांगलं वाटत नव्हतं. काहीच दिवसांमध्ये खुशी आदित्यच्या हृदयाची राणी झाली होती. आता आदित्य फक्त खुशीला त्याच्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी आतुर झाला होता आणि आता त्याला चांगली संधी सुद्धा मिळाली होती. त्यामुळे आदित्य खुशीला म्हणाला, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा खुशी म्हणाली, हो बोला. खुशी आदित्यकडे पाहत म्हणाली, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मला बऱ्याच मुलींनी प्रपोज केलं होतं, परंतु मी कधीच कोणत्या मुलीला प्रपोज केलं नाही का तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्यांनीच मला प्रपोज केलं. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला होता, कारण कोणतीच मुलगी माझ्या मनाला आवडली नव्हती. तुम्ही हे सर्व मला का सांगत आहात? खुशीने चकित होऊन आदित्यला विचारले. असंच, आदित्य म्हणाला, मला वाटत आहे माझ्याबद्दल तुम्हाला सर्व काही माहीत असावं. आदित्य अडखळत खुशीला म्हणाला, अजून कोणी प्रपोज केला आहे का तुम्हाला? खुशी चेष्टा करत आदित्यला म्हणाली. आदित्य म्हणाला, नाही, ते सर्व कॉलेजमध्ये असताना झालं होतं. कॉलेज संपलं त्यासोबत ते सर्व काही संपलं. कॉलेजमधल्या मुली सोडून अजून कोणत्या मुलींनी तुम्हाला प्रपोज केला आहे का? खुशीने आदित्यची मजा घेत विचारलं. तेव्हा आदित्य म्हणाला, नाही, कॉलेज संपल्यानंतर कोणीच नाही. आदित्य थोडा सिरियस होत म्हणाला. खुशीने हसत उत्तर दिलं, मी तर तुमची मस्करी करत होते. चला, आश्रम आले आहे, आता मी जाते. खुशी, मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. कार थांबवत आदित्य तिला म्हणाला, हो बोला. आदित्यने खुशीकडे आनंदात पाहिलं आणि म्हणाला, आदित्य आरामात बसून बोलण्याच्या विचारामध्ये होता. त्यामुळे तो तिला म्हणाला, आश्रमाच्या बाजूला असणाऱ्या पार्कमध्ये जाऊया का आपण? तिकडे बोलूया आपण. तेव्हा खुशी म्हणाली, ठीक आहे. असं बोलून खुशी कारमधून खाली उतरली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिला आदित्यच्या मनातील गोष्ट माहीत होती. अशीच अवस्था आदित्यची सुद्धा झाली होती. त्याचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. दोघं पार्कमध्ये जाऊन बराच वेळ बसलेले होते. दोघंही शांत बसले होते. तेव्हाच खुशी थोडी हिंमत करत म्हणाली, आता बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? आदित्यच्या मनात आता वादळ निर्माण झालं होतं. त्याला समजतच नव्हतं कसं आणि काय बोलावं. त्याच्या वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांना आवाक्यात आणून आदित्य खुशीचा हात त्याच्या हातात घेतो आणि खुशीच्या डोळ्यात पाहून म्हणाला, खुशी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का? तेव्हा खुशी काहीच न बोलता तिकडून निघून जात होती. तेव्हाच आदित्यने तिचा हात जोरात पकडला आणि म्हणाला, खुशी, काहीतरी बोल. तेव्हा खुशी आदित्यच्या डोळ्यात पाहून म्हणाली, मी जे तुम्हाला गिफ्ट दिलं आहे ते अगोदर पहा. एवढं बोलून खुशी तिकडून निघून जाते. खुशीने आदित्यला काय गिफ्ट दिलं असेल? खुशी कधी तिच्या आईवडिलांना भेटू शकते की नाही? आदित्यच्या घरातील लोक या लग्नासाठी तयार होतील का? शेवटी खुशी असं काय काम करत होती? माहिती करून घेण्यासाठी बघा या कथेचा पुढचा भाग. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवरती सेट करा. धन्यवाद. लवकरच दुसरा भाग घेऊन येण्याचा प्रयत्न असेल. आभारी आहोत.